मुंबई महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला आहेत, तर अवघा एक दिवस शिल्लक असताना मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सायन कोळीवाड्यातून आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सायन कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मतं काय आहे, इथे नेमका कोणी विकास केलेला आहे, कोणाची कामं दिसून येत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुम्ही इथलेच मतदार आहात? हो मी तुमचं नाव काय? माझं नाव अनिल पुजारी आहे। अगदीच सायन कोळीवाडा परिसरच पकडूया आपण, इथे कोणाची हवा आहे? इथे जास्त बीजेपीच्या हवा दिसत आहेत आणि ते सतत त्यांच्या कार्यवाहीमध्ये इथे खूप काय विकास झालेला आहे। कारण भाजपाचं मॅडम काम दिसण्यात येत आहे। अटल सेतू आहे, मेट्रोचं आहे, विविध प्रकारची कामं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये होत आहेत। हो निश्चितच तुमचं मत भाजपला जाणार? हो मॅम। संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की ही हवा है। आदरणीय देवेंद्र जी का काम ही बोल रहा है, सभी लोगों के दिलों पे वो राज कर रहे हैं। मेट्रो या अटल सेतु हो, तमाम काम अगर गिनाएंगे तो एक बुक भर जाएगी। इसलिए आज के डेट में ये सभी लोगों को ये जोड़ी जो है पसंद आ रही है। जिस वार्ड से आते हैं महायुति के उम्मीदवार हैं मंगेश आटमकर जी, उनकी बहुत अच्छी हवा है। पिछली बार भी वही नगर सेवक थे, उनके कार्य पद्धति से लोग प्रभावित हैं और महायुति की बहुत अच्छी हवा है। येणाऱ्या 2 दिवसात म्हणजे 16 जानेवारीला हे सगळे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतील। मुंबईमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार, कोणाकडून जी ताकद जास्तीत जास्त लावण्यात आलेली आहे, ह्याचे सगळे चित्र जे आहेत ते येत्या 16 जानेवारीला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। हे बघा 100% सांगतो की महायुतीचा महापौर बसेलच आणि आमच्या विभागामध्ये संपूर्ण बीजेपीमध्ये झालेला आहे आणि बीजेपीची ताकद एवढी आहे की देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न निश्चितच साकार होईल। इथं कार्य करणारा कोण माणूस आहे, काम करणारा कोण व्यक्ती आहे, ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना मिळत नाही आहे, फक्त भ्रष्टाचार चाललेला आहे। आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये एवढी विकासाची कामं केली, मेट्रो आहे, तुमचं कस्टल रोड आहे। बीजेपीने काय किती काम केलेले आहे इथून, जसं की लाडली बहीणची काम झालेली आहे आणि कोस्टल रोड झालेले आहे आणि हे साफसफाई किती काय सुरक्षित इथून राहू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।